विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध त्यांनी शोधून काढलेला तो सद्धम्माप्रमाणे आचरण करणारा भगवंताचा श्रावक संघ या 3 महारत्नांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करू। आज भाद्रपद पौर्णिमा निमित्ताने विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावंत शील संपन्न धम्म उपासक उपासिका बालक आणि बालिका तुमच्याप्रती मंगलाची कामना करतो। बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या प्रतापाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट हो, सुख शांती वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती हो अशी मंगलमय कामना करून आजच्या विषयाला सुरुवात करतो। जग हे धम्मराज्य बनवणे, संपूर्ण जगाला एक धर्माचं राज्य निर्माण करणे म्हणजे सद्धम्म। या जगावरती जर धम्माचं राज्य निर्माण झालं तर आज जे परिस्थिती जगामध्ये निर्माण झालेली आहे, युद्धाची परिस्थिती, जिकडे तिकडे जातीवाद विषमता अन्याय अत्याचार सगळं जग विचलित झालेलं आहे, परेशान झालेलं आहे। या विचलित झालेल्या जगामध्ये परेशान झालेल्या जगामध्ये शांती प्रस्थापित करणे म्हणजे सद्धम्म होय। आणि या जगामध्ये शांती जर प्रस्थापित करणारा जर कोणी धर्म असेल तर तो केवळ तथागताचा सद्धम्म आहे। हा सद्धम्मच लोकांना न्याय देऊ शकते, हा सद्धम्मच जगातील अशांती समाप्त करू शकते, सद्धम्मच जगामध्ये भाईचारा भातृभाव निर्माण करू शकते। आणि असं जर झालं तर हे संपूर्ण जग धम्मराज्य बनल्याशिवाय राहणार नाही। याचा जो उद्देश आहे, संदेश आहे, तो सर्व या सूक्तामध्ये आलेला आहे। धर्माचं प्रयोजन काय, धर्म कशासाठी, असा जर प्रश्न निर्माण केला तर अनेक धर्माचे लोक याला अनेक प्रकारचं उत्तर देतात। धर्माचा प्रयोजन काय, धर्माचा अर्थ काय, धर्म कशासाठी, कशाला धर्म म्हणतात। धर्म म्हणजे स्वभाव, आणि स्वभाव जो सनातन आहे, हा सनातन नावाचा जो शब्द आहे, हा भगवान बुद्धांनी जो धम्म सांगितला, धर्म सांगितला, त्या धर्माचा अभिप्राय आहे, त्या धर्माचा हा शब्द आहे। आज सनातन म्हटलं की एका विशिष्ट धर्माकडे एका विशिष्ट जातीकडे लोकांचं लक्ष जाते, परंतु सनातन त्याला म्हणतात जेव्हापासून हे सृष्टी उत्पन्न झाली तेव्हापासून तो धर्म आहे, आजही तो धर्म आहे आणि याच्या नंतरही तोच धर्म राहील, त्याला म्हणतात सनातन। म्हणजे जो कालही होता, जो आजही आहे आणि तो उद्याही राहील, त्याला म्हणतात सनातन। सनातन धर्म म्हणजे जसं अग्नी आहे, विस्तव आहे, विस्तवाचा धर्म आहे जळणे आणि जाळणे। विस्तव जर स्वतः जळत असेल आणि तो जाळत असेल तेव्हा त्याला विस्तव म्हणतात, त्याला अग्नी म्हणतात। हा विस्तवाचा धर्म आहे, कालही होता, आजही विस्तव अग्नी जळते जाळते आणि उद्याही अग्नी जळणार आहे ना जळणार आहे। हा जो स्वभाव आहे अग्नीचा, याला म्हणतात सनातन। जसा बर्फ आहे, शीतल होणे शीतल करणे, थंडा होणे थंडा करणे, हा बर्फाचा धर्म आहे, कालही तो होता, आजही आहे आणि याच्या पुढेही राहील, याला म्हणतात सनातन। हा शब्द काही लोकांनी आपल्या धर्मासाठी घेतला। आता सनातन धर्म म्हटलं म्हणजे केवळ वैदिक धर्म, ब्राह्मण धर्म, पण सनातन म्हणजे जे पूर्वी होतं, जे आजही आहे, त्याच्यानंतरही राहील, त्याला म्हणतात सनातन। पूर्वी सुद्धा जे लोक अकुशल कर्म करत होते, पाप कर्म करत होते, ते अधोगतीकडे जात होते, त्यांना सजा होत होती। आजही जर कोणी व्यक्ती अकुशल कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल तर त्याला आजही सजा होते, आजही तो दुर्गतीकडे जाते।
आणि याच्या समोरही जो कोणी अकुशल कर्म करेन, पाप कर्म करेन, तो अधोगतीला जाणार आहे, त्याला सजा होणारच आहे. याला म्हणतात सनातन. सनातन हा नियम आहे, सनातन हा धर्माचा स्वभाव आहे. आणि धर्म म्हणजे स्वभाव, स्वभाव म्हणजे धर्म. परंतु काही अज्ञानी लोकांनी आपापले संप्रदाय निर्माण केले आणि त्या संप्रदायालाच ते लोक धर्म म्हणतात. हा ओरिजिनल जो धर्म आहे हा बाजूला पडला, याला नष्ट केलं, याला लूप केलं, याची हत्या केली. आणि आपला जो संप्रदाय आहे त्यालाच धर्म बनवून टाकलं धर्माच्या ठेकेदारांनी. आणि मग प्रत्येक धर्माचं अलग अलग तत्वज्ञान, प्रत्येक धर्माचा अलग अलग पेवराव, प्रत्येक धर्माचे अलग अलग सण, अलग अलग त्योहार, प्रत्येक धर्माची अलग अलग मान्यता. आणि आमचीच मान्यता सही आहे, आमचीच मान्यता बरोबर आहे, इतरांची मान्यता चुकली. आम्ही शुद्ध आहोत, आम्हीच पवित्र, इतर अपवित्र. आमच्या धर्मग्रंथातलं बरोबर, आमचा देव ईश्वर बरोबर, बाकीचे देव ईश्वर खोटे. आणि त्यामुळे या जगामध्ये सगळा कलह निर्माण झालेला आहे. एक धर्म दुसऱ्या धर्माशी, एक जात दुसऱ्या जातीशी, हा जो संघर्ष चालू आहे, या संघर्षामुळे जगातील मनुष्य प्राणी हा दुःखी झालेला आहे, दूषित झालेला आहे. या जगातील प्राण्यांना जर सुखी करायचं असेल, त्यांना जर न्याय द्यायचा असेल, तर हे संप्रदाय त्याला न्याय नाही देऊ शकत. हे कलह उत्पन्न करू शकतात, वादंग निर्माण करू शकतात, पण ते न्याय देऊ शकत नाही. न्याय देणारा एकच धम्म, एकच धर्म, तो निसर्गाचा नियम, तो कुदरतचा कानून आणि तोच भगवंताचा सद्धम्म, तो न्याय देऊ शकते. पण हा सद्धम्म जर वर आला तर आपले धर्म दबू शकतात, आपल्या दुकानदाऱ्या बंद होऊ शकतात. म्हणून हे सगळे संप्रदायवादी लोक या ओरिजिनल धर्माला, निसर्गाच्या धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा नष्ट झाला, अनेक वेळा नष्ट झाला. आणि पुन्हा कोणी सत्पुरुष जन्माला येते आणि पुन्हा तो धर्म सांगते. 27 वेळेस हा धर्म लोप पावला आणि 27 वेळेस तो जिवंत झाला. हे 28वी वेळ आहे. सिद्धार्थ गौतम तथागत सम्यक संबुद्ध हे 28वे बुद्ध सम्यक संबुद्ध आहेत. यांनी पुन्हा त्या धर्माला पुनर्जीवित केलं, निर्माण केलं. आणि त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर पुन्हा संप्रदायवादी धर्म वरचढ झाले, हा धर्म लोप पावला. 2500 वर्ष लोप पावला. पुन्हा या सृष्टीवर एक बोधिसत्व जन्माला आला आणि त्या बोधिसत्वाने पुन्हा या धर्माला पुनर्जीवन केलं, संजीवनी दिली. आणि आज हा धर्म आपल्या समोर दिसत आहे, आपल्याला दिसत आहे. पुन्हा काही दिवसांनी संप्रदायवादी वरचढ होतील, पुन्हा हा धर्म लोप पावत लोप पावत लोप पावत लोप पावेल आणि पुन्हा अधर्म निर्माण होईल, अधर्म निर्माण होईल, पापकर्म निर्माण होतील, जातीयतेच्या दंगला होतील, विषमतेच्या दंगला होतील, सगळे आगीचे गुंबळ पटलतील, निसर्गाची गती आणि स्थिती विचलित होऊन जाईल. आणि जेव्हा निसर्ग विचलित होते, जेव्हा तो पाण्याच्या रूपात बरसते, तर मग सगळं पाणीच पाणी, सगळ्या पृथ्वीवर जलमय पृथ्वी होऊन जाईल. सगळा मनुष्य, प्राणी, पशु, पक्षी सगळे नायनाट होतील, नष्ट होतील. त्याला म्हणतात प्रलय. प्रलय होईल. अशी 27 उदाहरणं आहेत. हे 28वे आहे. आणि जग त्या प्रलयाकडे जाते की काय, असे बौद्ध विचारवंत विचार करतात. कारण दुसरे लोक ते विचार करत नाहीत. जगाचा विचार कोण करणार? जगाचा विचार सत्पुरुष करतील, साधू पुरुष करतील. हे संप्रदायवादी कशाला जगाचा विचार करतील? त्यांना आपला धर्म वाढवायचा आहे. मग निसर्गाची हानी झाली तर काही हरकत नाही, मनुष्य प्राण्याची हानी झाली तर काही हरकत नाही. आमचा धर्म, आमचा धर्म, ते नायनाट करायसाठी आहे. फार मोठी बिचकट परिस्थिती आहे. जग हे धम्मराज्य बनवणे हा भगवान बुद्धाच्या धम्माचा केंद्रबिंदू आहे, मुख्य उद्देश आहे. आणि जेव्हा एखादा प्रश्न निर्माण होते की धर्माचं प्रयोजन काय, धर्म कशासाठी, कशासाठी धर्म घ्यायचा असते, त्या दिवशी वक्त्यांनी 2 शब्द बोलले होते. आपल्यामध्ये पाप पुण्य नाही, पुनर्जन्म नाही. जर पाप पुण्यच नशील तर मग कशाला हे अगरबत्ती, मेणबत्ती, पूजा, वंदना, धर्मपाठ, कशाला मग हे दान धर्म? पाप आणि पुण्यच जर नाही तर मग हे सगळं व्यर्थ आहे. कशाला देवाची भक्ती, कशाला कीर्तन प्रवचन, कशाला दान धर्म? काय काम आहे मग याचा, जर पापही नशील आणि पुण्यही नशील तर? आणि पाप आणि पुण्यच जर नशील तर मग हे मनुष्य तर सगळे सैराट होऊन जातील.
मारा, झोडा, काटा, फोडा, जे जे भेटले ते कमा, मस्त खा, पिया, मजा करा. जगाची परिस्थिती कशी निर्माण होईल जर पाप आणि पुण्य नसेल तर? किती सैराचार उत्पन्न होईल जर पाप पुण्य नसेल तर? पाप पुण्य आहे त्याची भीती आहे, म्हणूनच तर लोक सदाचारी आहेत, म्हणूनच तर लोक विहाराकडे येतात. त्याचंही प्रमाण कमी झालं, पण त्यांच्या भरोशा काही येतात तर खरी? त्याच्या भरोशावर जगामध्ये शांती, जे वातावरण दिसते, समता, बंधुता, त्यामुळेच आहे. जराशे वक्ते येऊन त्यांनी म्हटलं का पाप नाही ना, पुण्य नाही ना, पुनर्जन्म नाही ना, काही नाही, मग खा प्या मजा करा. मेलं का समाप्त? पुनर्जन्मच नाही तर मग मेलं का समाप्त? मग तो म्हातारा होऊन मरो, काही ॲक्सिडेंटनं मरो, का कोणी त्याची हिंसा करो? मग कशाला कोर्टन, मग कशाला कचेरी, मग कशाला त्याला सजा द्यायची? त्यानं तर चांगलं काम केलं ना. नाहीतरी हा मरत होता, नाहीतरी मरत होता. म्हातारा होऊन मेला असता त्याचे वाक्य झाले असते, मी त्याला तरुणपणीच मारलं, त्याचा तर सत्कार व्हायला पाहिजे, आहे का नाही? पण असं होत नाही, असं होत नाही. त्यामुळे फार मोठी अडचणी असते. आणि जेव्हा कोणी एखादा व्यक्ती असा बोलते, धर्म तुम्हा लोकांना समजला पाहिजे, तो चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात आला पाहिजे, म्हणून त्याला असं कोणतं उदाहरण, अशी कोणती कथा तुम्हाला सांगितली म्हणजे तुमच्या मनात एक श्रद्धा निर्माण होईल? असं काय केलं म्हणजे तुम्ही ते शांत चित्ताने श्रवण करसाल, धर्माच्या मार्गाने लागसाल? अशा प्रकारचे प्रयत्न नेहमी सत्पुरुष भिक्षू संघ करतच राहते. आणि जेव्हा आम्ही आता प्रवचन करतो तेव्हा तुम्ही शांत चित्ताने बसता, शांत चित्ताने ऐकता, शांत चित्ताने बसता, गडबड करत नाहीत, बोलत नाहीत. असं वाटते कधी कधी हे एक एक शब्द श्रवण करत आहेत, यांना पटत आहे. पण कधी कधी दुसरे एखादे लोक येऊन जेव्हा विचित्र काही गोष्टी करतात, पाप पुण्य नाही किंवा स्वर्ग नाही किंवा अमुक नाही किंवा टमुक नाही, तेव्हाही तुम्ही असेच शांत बसता आणि त्याच्याही गोष्टी ऐकता. मग कधी कधी असा विचार येते का चांगल्याही सांगावं तरी तुम्ही ऐकता, वाईटही सांगावं तरी ऐकता, म्हणजे काहीही सांगत तर ऐकता, मग ऐकता का नुसतं बसता, असाही कधी कधी विचार येते. चांगल्या गोष्टी जर यांना समजत असतील तर वाईट गोष्टीची यांना विरोध केला पाहिजे. का साहेब कसं म्हणता तुम्ही, सांगा याचं काय कारण, असं बोललं पाहिजे. पण तुम्ही लोक बोलत नसल्यामुळे, शांत ऐकल्यामुळे असा विचार पडते का कसं करायचं आहे, काय झालं असेल? म्हणजे आम्ही जे एवढं मोठं समजावून सांगत आहोत, जर ऐकणारे श्रोतावंत त्याला मन लावून ऐकत नसतील, शांत बसल्यामुळे कधी कधी सांगणाराला असं वाटते का मस्त ऐकत आहेत, पण मग चुकीचंही कोणी सांगत आहे तेव्हा आपण मस्तच ऐकत आहोत, तर मग थोडासा विचार पडते. काल पुस्तक वाचता वाचता एक कथा वाचत होतो आणि ते कथा वाचल्यावर असं लक्षात आलं का आपलं तर असं नाही होऊन राहिलं. ती कथा होती एका मेंढपाळाची, शेड्या मेंढी चालणारा मेंढपाळ, ज्याला आज तुम्ही धनगर असं म्हणतात. खूप शेड्या मेंढ्या होत्या त्याच्याकडे, आणि त्या शेड्यामध्ये एक मोठा बोकड होता, फार उंच, फार मजबूत, मोठ्या मोठ्या शिंगाचा, ईदभर अशी त्याला दाढीच होती. आणि तो बोकड फार समजदार होता. जेव्हा हा धनगर आपल्या बकऱ्या घेऊन शेतामध्ये जात होता तेव्हा हा बोकड सगळ्याच्या समोर समोर चालत होता, आणि त्याच्या मागे सगळ्या शेड्या मेंढ्या, आणि त्याच्या मागे तो धनगर. शेतामध्ये गेल्यानंतर धनगर एका साईडला उभा राहत होता आणि एका साईडला तो बोकड उभा राहत होता. तो बोकड दुसऱ्या शेड्या मेंढ्यांना दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊ देत नव्हता, शेड्या मेंढ्याची रक्षा करत होता. म्हणजे तो धनगर जर बकऱ्यांना रानामध्ये सोडून जर तो घरी जरी आला तरी त्याला विश्वास होता का आपला जो बोकड आहे हा शेड्यांना सांभाळते, अशी त्याची कथा, अशी त्याची महत्ता होती. म्हणून तो बोकड त्या सगळ्या धनगर, त्याचा जो परिवार होता त्याच्यामध्ये सगळा प्रिय होता. एक दिवस शेड्या मेंढ्या चालत असताना जेव्हा रात्रीचा अंधार पडला, घरी येता येता, तेव्हा घरी आल्यावर पाहते तर सगळे आपले प्राणी आहेत, सगळ्या शेड्या मेंढ्या आहेत, पण तो बोकडच नाही. आणि तो बोकड नसल्यामुळे तो धनगर मोठा विचलित झाला. मग गावामध्ये कुठं भटकला काय, कोण्या ठिकाणी तो गेला काय, किंवा त्याच्यावर काही घात झाला काय, किंवा कोणा त्याला चोरून नेलं काय, म्हणून तो फार विचलित झाला. आणि त्या बोकड्याला पाहण्यासाठी त्याचं खानपान तो विसरला आणि त्या सगळ्या गावामध्ये, त्या शेतामध्ये, जंगलामध्ये त्या बोकड्याला शोधत होता. रात्रंदिवस त्याला शोधल्या, पण तो बोकड्याचा पत्ता लागला नाही. तेव्हा तो फार व्याकुळ झाला, परेशान झाला. त्याला असं वाटलं की होऊ शकते हा या जंगलामधून अजून त्या दुसऱ्या बाहेर जो गाव आहे आजूबाजूच्या गावामध्ये गेला असेल. म्हणून तो आपल्या घरून जे काही त्याचं खाण्यापिण्याची अशी शिदोरी असं आपला डबा तयार करून
तो सकाळीच आपला निघाला त्या बोकड्याला शोधण्यासाठी. शोधता शोधता या गावावरून त्या गावाला जा, याला विचार त्याला विचार, असा करत करत तो जात होता. जाता जाता त्याला एका गावामध्ये रात्र झाली. म्हणून त्याला वाटलं की आता रात्र झाली, आपल्याकडे भाकरी तर आहेच, आपल्याजवळ असलेली भाकरी आपण खाऊ. या गावामध्येच कुठं शाळेमध्ये, ग्रामपंचायतमध्ये, धर्मशाळेवर किंवा कोण्या एखाद्या मंदिरामध्ये रात्र काढू आणि दुसऱ्या दिवशी मग हे जे परिसर राहिला याला शोधत शोधत मग आपल्या घरी निघून जाऊ. म्हणून त्याने त्या गावामध्ये मुक्काम केला. तर त्या गावामध्ये जो पार होतं, एक मंदिर, त्या मंदिराच्या पारावर त्या दिवशी एका महाराजाचं कीर्तन होतं. आणि महाराज आपला, सगळे लोक असे समोर बसले, तुम्ही बसले त्याप्रमाणे, आणि महाराजाचं मग कीर्तन चालू होतं. ते या धनगराचं भोजन झाल्यावर त्याचा बकरा हरपल्यामुळे याला काही झोप येत नव्हती. मग काय करायचं, तर चला जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत महाराजाचं कीर्तन ऐकू. म्हणून त्यानं आपल्याजवळली जी घोंगडी होती ते भीतीच्या आधारानं टाकली आणि त्या घोंगडीवर बसला आणि महाराजाचं कीर्तन ऐकत आहे. महाराजही म्हणजे मोठा महाराज होता. त्या मोठ्या मोठ्या त्याच्या जटा होत्या, हातभर त्या महाराजाला दाढीच होती. आणि महाराज कीर्तन करे तर कधी कधी कीर्तनामध्ये उड्याही मारे, कधी कधी तो नाचूनही दाखवे, कधी कधी इकडल्या लोकांना पाहून त्यांना हातावारे करून कीर्तन करे, तर कधी तिकडल्या लोकांना करे. अशा प्रकारे महाराजाची हालचालन होत असताना महाराज जेव्हा इकडल्या लोकांकडे पाहत होता तर महाराजाची दाढी अशी या बाजूला जात होती. महाराज इकडे कीर्तन करत होता, सगळ्या लोकांकडे लक्ष देत होता, सगळे लोक बसलेले होते. कीर्तन करता करता महाराजाचं लक्ष त्या धनगराकडे गेलं. सगळे लोक शांततेनं ऐकत होते, पण तो धनगर मात्र रडत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या होत्या. कीर्तनकार जेव्हा कीर्तन करते, समोरचा व्यक्ती जेव्हा रडत असते, तेव्हा त्या कीर्तनकाराला कधी कधी असं वाटते की माझ्या कीर्तनामध्ये किती बल आहे, किती पॉवर आहे का पहा, लोक रडत आहेत. म्हणून त्यानं आपलं कीर्तन थांबवलं आणि कीर्तन थांबून तो त्या धनगराकडे म्हणते की मित्रा, तू कुठून आला? तो सांगते, महाराज मी त्या बाहेरल्या गावचा आहे. मग इथं कसा आला? माझा बकरा हरपला, मी त्याला शोधत शोधत आलो आणि रात्र झाली म्हणून आज या गावात मुक्काम केलं आणि तुमचं कीर्तन चालू होतं म्हणून महाराज मी इथे येऊन बसलो. मग माझ्या कीर्तनातला कोणता मुद्दा, कोणती गोष्ट तुला लागली का तू असा रडत आहेस? तो मेंढपाळ म्हणते की महाराज, तुमच्या कीर्तनाचा एकही शब्द माझ्या कानातून अंदर गेला नाही, तुमचा एकही शब्द मी ऐकला नाही. आता महाराजाला वाटलं होतं की हा काहीतरी स्तुती करीन, पण एकही शब्द ऐकला नाही असं म्हटल्याबरोबर तो महाराजाला थोडा झटका लागतेच. अरे मग शब्द तू ऐकला नाही तर मग रडत कशाला होता? तर तो म्हणे, महाराज मी जेव्हा तुम्हाला पाहिलं तेव्हा मला माझ्या बकऱ्याची आठवण येत होती. अरे माझ्या इकडे पाहायचं आणि तुझ्या बकऱ्याचा काय संबंध? म्हणे, महाराज तुम्ही जेव्हा इकडे मुंडकं करत होते तेव्हा तुमची दाढी इकडे जात होती, इकडल्या लोकांकडे पाहत होते तेव्हा तुमची दाढी या लोकांकडे जात होती, तुम्ही असे असे करत होते तेव्हा तुमची दाढी खालवर खालवर होत होती. माझा बोकडाही तसाच होता महाराज. जेव्हा तो चारा खाल्ल्यावर जेव्हा बागुल करे तेव्हा त्याची दाढी अशी चालते, म्हणून तुमची दाढी पाहून मला रड आला. कीर्तनाशी त्याचं काही नव्हतं. म्हणून कधी कधी वाटते का हे लोक एवढे शांत त्या महाराजासारखं तर नाही म्हणतात. घड्याळ आहे समोर, कधी 7:30 वाजतात, कधी हे कीर्तन बंद होते. ते कथा ऐकल्यावर मग मला माझी आठवण झाली की मी असं होऊ शकते. कारण एवढ्या दिवसात आपण जात आहोत, या छोट्या छोट्या गोष्टी असतात. आणि जे विश्वविद मनुष्य राहतात, जेव्हा प्रवचन किंवा भाषण करतात तेव्हा कोणते शब्द कोणते मुद्द्यानं काय त्याचा अर्थ राहते त्याचंही ते कधी कधी भान विसरत असतात. म्हणून अशा जेव्हा गोष्टी होत असतात तेव्हा त्याच्यावरून पहिलेच तर लोक आपले धार्मिक आहेत, पहिलेच धार्मिक आहेत, पहिलेच पूजापाठाला कर्मकांड म्हणणार आहे. आणि त्याच्यात असं जर कोणी विद्वानानं सांगितलं तर मग म्हणजे नाही नाही याचा बरोबर आहे, एवढा मोठा शिकला माणूस कशाला खोटा बोलील. म्हणून ह्या ज्या गोष्टी असतात ह्या गोष्टी जाणण्याचं समजण्याचं एक आपली गोष्ट राहते, त्याला समजायचं असते. म्हणून याच्यामध्ये फार मोठा गर्भित इशारा राहते. कारण हे जे पुस्तक आहे हे पुस्तक नाही, हे पुस्तक नाही, एक गवताची मोठी गंजी आहे आणि त्या गवताच्या गंजीमध्ये सुई पडली, हरपली. त्या एवढ्या मोठ्या गवताच्या गंजीतून ते छोटीशी सुई शोधून काढणे किती कठीण काम आहे, किती कठीण काम आहे. तेवढं कठीण काम बोधिसत्व बाबासाहेबांनी केलं. गवताची गंजी म्हणजे भगवंताचं त्रिपिटक
त्रिपिटक म्हणजे 3 पेटारे. बुद्ध लोकांचा धम्मग्रंथ त्रिपिटक. त्रिपिटकाचे 3 पेटारे. एका पेटाऱ्याला सुत्त पिटक, दुसऱ्या पेटाऱ्याला विनय पिटक, तिसऱ्या पेटाऱ्याला अभिधम्म पिटक. विनय पिटकाचे 5 ग्रंथ. भिक्षूचं त्याच्यावर सगळी आचारसंहिता भिक्षू भिक्षुणींची. कोणता कोणता विनय भगवंतांनी कधी कधी काढला, काय प्रसंग घडला होता, म्हणून भगवंतांनी हा नियम बनवला, कोणता नियम कधीपासून सुरू झाला, याचा भिक्षूचं पूर्ण आचारसंहिता म्हणजे विनय पिटक. सुत्त पिटकाचे 5 भाग. सुत्त पिटकाचे 5 भाग, 5 विनय. मध्यम निकाय, दीर्घ निकाय, संयुक्त निकाय असे 5 निकाय. आणि एका एका निकायाचे 15 ग्रंथ. एका एका निकायाचे 15 ग्रंथ. म्हणजे सिद्धार्थ गौतमाला बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हापासून तर भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण होईपर्यंत 45 वर्ष जे भगवंतांनी प्रवचन केले, धम्मदेशना दिली, ते सगळे प्रवचन, सगळ्या धम्मदेशनेचा संग्रह त्या सुत्त पिटकामध्ये. आणि विनय अधिधम्म पिटक. अधिधम्म पिटक म्हणजे सूक्ष्म ग्रंथ धम्म. सूक्ष्म म्हणजे किचकट. जसा पुनर्जन्माचा विषय, मृत्यूनंतर पुनर्जन्म कसा, मेल्यानंतर काय होते, फार कठीण अवस्था असतं. मेल्यानंतर काय होते, कसा या मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या शरीरातून कोणते घटक बाहेर पडतात, मग ते कोण्या घटकाला जाऊन चिपकतात, मग कसे त्यांचं च्युतिचित्त निर्माण होते, आणि ते च्युतिचित्त कोण्या मातापित्यांच्या उदरी जन्म घेते, आणि कसा त्याचा पुनर्जन्म होते, कोण्या योनीमध्ये जाते, या शरीराची हालचाल कशी होते, शरीराच्या अंदर किती घटक आहेत, ते कोणते कोणते काम करतात, असा बारीक बारीक जो सगळा विषय आहे तो अधिधम्म पिटकामध्ये. सगळ्या याचे कमीत कमी 50, 60, 70 ग्रंथ होतात. आणि आज त्या पुऱ्या त्रिपिटकाची जर किंमत जर विचारलीत, कमसे कम 40-50 हजार रुपये त्याची किंमत असेल. आणि तुम्ही जर विकत घेतला डेपोमधून तर घरी आणण्यासाठी तुम्हाला गाडी किंवा ऑटो सांगावं लागेल, तो झोऱ्यामध्ये येत नाही. एवढं मोठा त्रिपिटक म्हणजे गवताची गंजी. आणि त्या गवताच्या गंजीतून बाबासाहेबांनी सुई शोधून काढली. ते सुई म्हणजे बुद्ध आणि त्याचा धम्म. म्हणजे 4590 सूत्र, 4590 सूत्राचा बाबासाहेबांनी अभ्यास केला. आणि त्या सूत्रातून आपल्या हिताचा एक एक बिंदू ठेवून या धम्मग्रंथामध्ये मांडला. एवढा मोठा त्या बाबासाहेबांना अभ्यास केला. किती पुस्तकाचं वाचन बाबासाहेबांना केलं असेल, किती ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये लिहिले असतील. आणि बाबासाहेबाला जीवन किती प्राप्त झालं, केवळ 65 वर्ष. केवळ 65 वर्ष. 20-25 वर्ष तर त्यांच्या शिक्षणातच गेले. 65 वर्षातले 25 वर्ष गेले, मग किती राहिले, 40 वर्ष. 40 वर्षातून 20 वर्ष त्यांचे आंदोलन चालले, काळारामाचा सत्याग्रह वगैरे वगैरे. आणि त्याच्यातून आपल्या समाजाची स्थिती, समाजाची गती, त्याच्यात ते राजकारणामध्ये मंत्रीपद भोगले, मजूर मंत्री म्हणून काम केलं, न्यायमंत्री म्हणून त्यांनी काम केलं. त्याच्यामध्ये त्यांचे काही दिवस गेले. मग किती जीवनातले उरले असतील, तेवढ्या जीवनामध्ये त्यांनी असंख्य पुस्तकं लिहिले. मग एवढा मोठ्या सर्व धर्माचा अभ्यास त्यांनी कसा केला असेल, कधी केला असेल, काय ते जीवन असेल, जरा विचार करा तर किती जीवन भेटलं असेल. एवढ्या जीवनामध्ये एवढे पुस्तकं कसे वाचले असतील बाबासाहेबांनी. तर बाबासाहेबांची जी दृष्टी आहे ते कम्प्युटर सारखी दृष्टी होती. कम्प्युटर सारखी असं एक एक पान, एक एक वड, अक्षर असे बाबासाहेब वाचत नव्हते. बाबासाहेब केवळ त्या पानाकडे पाहत होते, अक्षर वाचत होते, पानं पलटून. जसं कम्प्युटरमध्ये, जसं कॅमेरामध्ये जसं ठेवल्यानंतर जसं ते सगळं कॅमेरामध्ये कॅच होते, तसं ते बाबासाहेबाचे कॅच होते. अशी तेजस्वी बुद्धिमत्ता बाबासाहेबाची. आणि त्या तेजस्वी बुद्धिमत्तेतून साकारलेला हा धर्म असतो. म्हणून याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी लिहिलेल्या असतात त्याला अनंत अनंत असं महत्त्व राहते. साधी सोपी किंवा चिल्लर गोष्ट म्हणून नव्हे. याच्यामध्ये बाबासाहेब एका बिमार भिक्षूची जेव्हा आंघोळी करायला जातात, कारण त्याची कोणी सेवा करत नसते, आजूबाजूला वास लागला असते, तेव्हा त्या ठिकाणी जातात आणि त्याला विचारतात की भिक्षू, तुझी सेवा करणारा कोणी नाही? तर म्हणे नाही भगवान. का इतर भिक्षू तुझी सेवा करत नाही? तर म्हणे भगवान मी अजून कोणाची सेवा केली नाही, म्हणून माझी कोणी सेवा करत नाही. तेव्हा बाबासाहेब लिहितात की भगवंतांनी शुक्रदेवाला पाणी आणायला सांगितलं. शुक्रदेवाने पाणी आणलं आणि भगवंतांनी त्या रोग्याची त्याची आंघोळ केली, त्याचे कपडे धुतले. आनंद भिक्षूंनी ते कपडे वाढवले, नंतर त्याला नवीन कपडे पेरवले. तेव्हा धरतीकंप झाला. नाग लोक, देव लोक, असुर लोक सगळे लोक धावत आले चारी बाजूनं आणि भगवंताला म्हणत आहेत की एवढ्या मोठ्या महापुरुषानं असं घाण काम करणं भगवान हे काही शोभत नाही. तेव्हा भगवान म्हणतात ज्या ठिकाणी दुःख आहे, ज्या ठिकाणी गरिबी आहे, त्या ठिकाणी धावून जाणे हा माझा धर्म आहे.
आणि जो रोग्यांची सेवा करतो, बिमाऱ्यांची सेवा करतो, तो माझी सेवा करतो. जो मम पश्यति तो धम्म पश्यति, जो धम्म पश्यति तो मम पश्यति. जो धम्माला पाहतो तोच मला पाहतो, जो मला पाहतो तो धम्माला पाहतो. धम्म आणि बुद्ध एकच, असे बाबासाहेब आपल्यामध्ये वर्णन करतात. आता जे लोक ईश्वराला मानत नसतील, देवाला मानत नसतील, त्याला कर्मकांड, मग हा शुक्रदेव कोण आहे, कसं त्यांनी पाणी आणलं, हे बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये नमूद केलेलं आहे. कमसे कम याला वाचून तर याच्यावर चिंतन मनन काहीतरी झालं पाहिजे. होऊ शकते आपला तिथपर्यंत अभ्यास नसेल, होऊ शकते आपली दृष्टी तिथपर्यंत पोहोचली नसेल, पण जर बाबासाहेबांनी जर या ग्रंथामध्ये हा मुद्दा मांडला तर याला काहीतरी अर्थ असेल. कारण याच्यामध्ये भेसळ नाही झाली. लोक तर म्हणतात त्रिपिटकामध्ये भेसळ झाली, पण त्रिपिटकामध्ये भेसळ नाही झाली. 1954 साली जेव्हा रंगून या ठिकाणी त्रिपिटकाची सभा झाली, त्या सभेमध्ये बाबासाहेब होते. सगळ्या देश विदेशाचे त्रिपिटका ते भिक्षू घेऊ आले. आणि सर्व भिक्षूंनी चीनचे, जपानचे, थायलंडचे, श्रीलंकेचे, ब्रह्मदेशचे, कंबोडियाचे, म्यानमारचे, व्हिएतनामचे जेवढे असतील संघ असे बसले आणि त्यांच्या देशामध्ये कोणतं त्रिपिटक आहे आणि त्याच्यामध्ये काय काय आहे ते प्रत्येकाने आपापलं त्रिपिटक वाचून सांगितलं. 6 महिने ती सभा चालली. आणि त्याच्यामध्ये जेव्हा त्रिपिटकामध्ये शोधलं तर कधी कधी जे प्रिंटिंग प्रेसमध्ये काही मिस्टेक होत असते, एवढी छोट्या मिस्टेका होत्या, किंवा कोणाचा उच्चार, चीनच्या लोकांचा उच्चार अलग, थायलंडच्या लोकांचा उच्चार अलग, श्रीलंकेचा लोकांचा उच्चार अलग, या थोडासा उच्चार किंवा प्रिंटची मिस्टेक, याच्याशिवाय कोण्या देशामध्ये त्रिपिटकामध्ये काहीही गडबड नाही. हे जेव्हा भिक्षूंच्या कत्तली झाल्या, जेव्हा भिक्षू आपला देश सोडून परदेशामध्ये जीव घेऊन पळाले, तेव्हा ते काही धम्मग्रंथ पुस्तकं जेवढे नेता येतात तेवढे घेऊ पळाले. आता एक पिक्चर चालू आहे कुठेतरी, थंगलांग का काहीतरी म्हणतात त्याला, थंगलांग आहे. त्याच्यामध्ये ही पूर्ण कथा त्या लेखकानं घेतलेली आहे, पण त्याला महाराष्ट्रामध्ये प्रवेशासाठी बंदी आहे. कोणत्याही हिंदी थिएटरने त्याला प्रदर्शित करण्यासाठी पाय उचलला नाही. कारण बुद्ध धर्म कसा नष्ट झाला आणि मनुवाद कसा तयार झाला याचं वर्णन त्या थंगलांग नावाच्या चित्रपटामध्ये आहे. कुठं लागला तर त्याला पाहा. हो का, प्रिया टॉकीजमध्ये लागलेला आहे. हो, तर त्याच्यामध्ये ते क्रांती प्रतिक्रांतीचा विषय आहे. आणि त्या विषयामध्ये त्या सभेमध्ये तोपर्यंत त्रिपिटकामध्ये भेसळ झाली. म्हणजे 54 म्हणजे कालची गोष्ट. त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी जगातल्या भिक्षूंनी, म्हणजे बौद्ध जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांचं आपलं कर्तव्य काय आहे. कारण भारतामध्ये नवीन बौद्ध तयार झाले, तर इतर देशातील बौद्धांनी भारताच्या बौद्धात मोठे भाऊ समजून, भारतातले लहान भाऊ समजून यांचं मार्गदर्शन करायला पाहिजे. पण विदेशातले भिक्षू ज्यावेळेस इकडे येतात तेव्हा ते पूजापाठामध्ये गुंतून राहतात, आपले येतात, फिरतात आणि निघून जातात. एक तर भाषेचा प्रॉब्लेम, एक तर ते परंपरावादी बुद्ध धर्म याचा प्रॉब्लेम. म्हणून समाजाची सेवा करणारा सेवक असा भिक्षू निर्माण झाला पाहिजे, असं बाबासाहेबांचं मत होतं. आणि त्या सभेमध्ये जेव्हा बाबासाहेबांचं भाषण झालं तेव्हा त्यामध्ये जे विद्वान पंडित होते, देश विदेशातील भिक्षू, तेव्हा त्यांचं लक्षात गेलं की ये जो आदमी बोल रहा है ये बोधिसत्व हो सकता है. तेव्हापासून मग बाबासाहेबांच्या नावाच्या पुढे बोधिसत्व शब्द लागला. नाही तर तोपर्यंत बोधिसत्व नव्हता. पहिले बोधिसत्व महात्मा गांधीलाच म्हणत होते. हरिजनाची सेवा करणारे, रंजल्या गांधल्याची सेवा करणारे, बिगर कपड्यामध्ये हिंडणारे, विदेशामध्ये जाऊन सध्या मग मी कसा हरिजनांची सेवा करतो हे प्रकाशित करणारे. कारण लिखाणही त्यांचं, पेपरही त्यांचे, वर्तमानपत्रही त्यांचं, चौथा मीडिया त्यांचाच. त्यामुळे त्यांच्या थोड्याशा गोष्टीचा प्रचार जगामध्ये. त्यामुळे असं म्हणत होते जगातील लोक की महात्मा गांधी हा बोधिसत्व असू शकते. पण जेव्हा या नथुरामनं त्याला गोळी मारली तेव्हा जगातल्या लोकांचा भ्रम तुटला की हे बोधिसत्व नाही हो सकता, क्योंकि बोधिसत्व की हिंसा नहीं होती. आणि मग 54ला बाबासाहेबांचं जे प्रवचन झालं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे बोधिसत्व हो सकता आहे. आणि त्याचं मग प्रकरण 2 वर्षानंतर जेव्हा 56ला दीक्षा घेतली तेव्हा त्यांनी ब्रह्मदेशातून चंद्रमणी म्हणते. आता तुम्ही त्या बुद्धगयाला ते आता शिबिर राहतं, विपश्यना शिबिर, त्याच भंतेजींनी निर्माण केलेलं ते मेडिटेशन सेंटर आहे. ज्या ठिकाणी सिद्धार्थाने 6 वर्ष तपश्चर्या केली त्याच्या पायथ्याशी ते मेडिटेशन सेंटर आहे. आणि ते लोक चंद्रमणी असे ते लोक चालवत आहेत. तर त्या विदेशातून भिक्षू आणून बाबासाहेबांना दीक्षा घेऊन नंतर मग बाबासाहेबांनी आपल्या लोकांना या प्रवाहामध्ये आणलं. म्हणजे याच्यासाठी बाबासाहेबांचे फार सांगायचं तात्पर्य म्हणजे बाबासाहेबांचे फार कष्ट आहेत. किंवा हे अनुदान किंवा आपल्यासाठी काही सुरक्षित योजना एवढ्या पुरतं मर्यादित नाही. सगळ्यात मोठं आणि सगळ्यात जास्त भारी काम जर कोणाचं बाबासाहेबात असेल तर ते आहे बुद्ध धम्माची दीक्षा घेणे आणि आपल्या लोकांना देणे. आणि त्या भाषेमध्ये 15 ऑक्टोबरच्या प्रवचनामध्ये, भाषणामध्ये बाबासाहेब म्हणतात की जे काल करायचं होतं ते मी आज करत आहे, आणि जे मी आज करत आहे ते मी काल करायला पाहिजे होतं. म्हणजे 14 ऑक्टोबरला मी याचा उद्देश सांगायला पाहिजे होता आणि 15 ऑक्टोबरला दीक्षा द्यायला पाहिजे होती. पण मी 14 ऑक्टोबरला दीक्षा दिली, आता मी तुम्हाला सांगतो.
आणि त्या सभेमध्ये म्हणतात की मी आता खूप आंदोलनं केले, खूप मी क्रांत्या केल्या, खूप मी लिखाणं केले, खूप मी अभ्यास केला, खूप मी शाळा शिकलो. आता याच्या पुढचं जे माझं जीवन आहे हे बौद्ध धम्माच्या प्रचाराने प्रसारासाठी मी खर्च करेल. हे बाबासाहेबांचं वचन आहे. बौद्ध धम्माच्या प्रचाराने प्रसारासाठी माझं जीवन व्यतीत करेल, हे बाबासाहेबांचं वचन आहे. आणि मग त्यानंतर फार थोडे दिवस त्यांना मिळाले, 14 ऑक्टोबर आणि 6 डिसेंबर. एवढे दिवस मिळाल्यामुळे त्यांनी जे संकल्प केला होता ते करू शकले नाही. पण त्या सभेमध्ये त्यांनी जे आव्हान केलं तो संदेशच आपल्यासाठी होता. आणि जे लोक म्हणतात की बाबासाहेबाचं राहिलेलं कार्य आपल्याला पूर्ण करायचं आहे, तर बाबासाहेबाचं फक्त एवढंच कार्य शिल्लक राहिलं, बाकी त्यांनी सर्व करून टाकलं, बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार. पण ते एका जुटीने, एका मुठीने. आता बाबासाहेबाच्या नावाने, बुद्धाच्या नावाने संघटन निर्माण करायचं. मग बाबासाहेब गेले, बुद्धही गेले, समाजही गेले, फक्त आपल्या संघटनेसाठी लोक काम करत आहेत. त्यामुळे एवढ्या मोठ्या संघटना असूनही ज्या पद्धतीनं बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे होता त्या पद्धतीनं होऊ शकला नाही आणि बौद्ध समाज निर्माण होऊ शकला नाही. हे एक खंत आहे. म्हणून ज्या ज्या लोक ह्या गोष्टी जाणतात त्या लोकांनी हा संदेश गृहीत धरून किती जास्तीत जास्त धम्माचा प्रचार आणि प्रसार करता येते. त्यासाठी माझ्या ज्ञानाचा काय, जे ज्ञानी असतील त्यांनी ज्ञानाने प्रचार आणि प्रसार करायचा. जे धनसंपत्तीवान असतील ते बोलू शकत नाही तर त्यांनी धम्मासाठी धन खर्च करून धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा. जे लोक ज्ञानीही नाही तर धनीही नाही त्या लोकांनी शारीरिक श्रम करून धम्माचा प्रचार आणि प्रसार करायचा. आणि काही असे लोक आहेत की तीनही करू शकत नाही, ज्ञानही देऊ शकत नाही, धनही देऊ शकत नाही आणि शरीराने मेहनतही करू शकत नाही. त्याने जे लोक शरीराने मेहनत करतात किंवा जे लोक ज्ञानानेच प्रचार प्रसार करतात किंवा जे लोक धन खर्च करून प्रचार प्रसार करतात त्याने त्या तिघाची प्रशंसा करायची. तर तो व्यक्ती खूप चांगला, तो व्यक्ती खूप असा, त्या व्यक्तीनं सगळं बदलून टाकलं, तो पहिले असा असा होता आता पहा कसा झाला. आपल्या पैशानं खर्च, आपल्या गाडी घोड्यानं जाऊन सगळ्या खेड्यापाड्यामध्ये जाऊन धम्माचा प्रचार आणि प्रसार करत आहे. आपली धनसंपत्ती मुलाबाळासाठी कमावलेली धम्मासाठी खर्च करत आहे. हा व्यक्ती धन नाही, ज्ञान नाही, शरीरानं कष्ट करते, कुठेही काम असलं तर धावत राहते. त्या चौथ्या माणसांनी त्याचा प्रचार प्रसार करायचा. पण पाचव्या माणसांनी, एक पाचवाही वर्ग आहे, त्यांनी ते पाचवं काम करू नये. हे 4 कामं ज्याला करता येत असेल त्यांनी करायचे. ज्याला ज्ञान आहे त्याने ज्ञान वाटायचं, ज्याच्याकडे धन आहे त्याने धन वाटायचं, जो दोन्ही करू शकत नाही त्यांना आपले श्रम करायचे, जो या तिन्ही करू शकत नाही त्यांना या लोकांची स्तुती करायची. पण 5व्या व्यक्तींनी या चौघातून कोणाचीच निंदा करायची नाही, त्याचा पाय ओढायचा नाही. आणि जो व्यक्ती या 4 लोकांचे पाय ओढत असेल आणि पाय ओढण्यातच त्याला मजा येत असेल, आनंद येत असेल, तर भगवान म्हणतात त्याची स्थिती अशी आहे जसं मशानभूमीमध्ये पडलेलं एक लाकूड, मशानभूमीमध्ये पडलेलं एक लाकूड राहते. एका एकूण पेटलेलं राहते, दुसऱ्या एकूण शेणानं माखलेलं राहते. घरामध्ये जाळण्यासाठी, सरपण आणण्यासाठी लोक जेव्हा जातात आजूबाजूच्या काट्या कुट्याचं विंधन आपल्या घरी आणतात, पण त्या मशानभूमीच्या लाकडाला एवढ्या मोठ्याला कोणी हात लावत नाही, तसंच पडलं राहते. जेव्हा गावातील लोक वनभोजन करायला जंगलामध्ये जातात तेव्हा शेणाच्या गोवऱ्या जमा करतात, काळा किटीक लाकडं फाकडं जमा करून आपले रोडगे स्वयंपाक बनवतात, पण ते मशानभूमीतलं पडलेलं मोठं लाकूड आणत नाही, त्याला जाळत नाही. म्हणजे मशानभूमीचं ते लाकूड एका एकूण जळलेलं, एका एकूण शेणानं माखलेलं, तो घरच्याही अग्नीसाठी कामी पडत नाही, तो जंगलच्याही अग्नीसाठी कामी पडत नाही. त्याची स्थिती अशी होते, म्हणजे तो प्रेत योनीमध्ये जन्म घेते. फार कठीण अवस्था असते. आणि कितीकही मी चोरून करत आहो, कोणाच्याच मी लक्षात येत नाही असं म्हणून करू नका. कारण जे जे तुम्ही करता, पहिले तो खांद्यावरती तो कोणता चित्रगुप्त बसत होता, ब्रह्माचं लिखाण 6वीचं अक्षर. आणि यानं काय काम केलं, तो ब्रह्मा सांगत होता आणि चित्रगुप्त लिहित होता, ब्रह्मा सांगत होता आणि चित्रगुप्त लिहित होता. आता काही वही पेन नाही आहे, आता त्या चित्रगुप्ताचा व्हिडिओ कॅमेरा आहे. अंधारात पापकर्म करा का उजेडात करा, एकांतात करा का लोकांमध्ये करा, तुम्हाला वाटत असेल कोणाला नाही दिसलं, पण त्या व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये ते कॅच होते. आणि कॅच झालेले संस्कार धीरे धीरे जमा होतात आणि धीरे धीरे जमा होता हिमालयासारखा पहाड बनते आणि मग त्याचे कर्माचे फळं येतात, तेव्हा हा अधोगतीला जाते. हा बुद्धाचा कर्मसिद्धांत आहे. म्हणून याच्यावर शुद्ध लोकांनी पाप नाही ना, पुण्य नाही ना, काही असं म्हणून चालणार नाही. कारण हे जीवन तर निघून जाईल, पण फार मोठी कठीण अवस्था आहे. म्हणून हा जो आपला विषय होता, जग हे धम्मराज्य बनवणे, याला आपण उद्या पाहणार आहोत.